रांजणवाडी नावाचं एक गाव होतं. गावामध्ये तशी भरभराट होती. गावाच्या जवळूनच नदी गेल्यामुळं आणि नदीला बारमाही पाणी असल्यामुळं चांगल्या प्रकारे तेथे शेती पिकत होती. याच गावात गणपतराव नावाचे एक गृहस्थ राहत होते. गणपतराव तसा धार्मिक प्रवृत्तीचा माणूस होता. त्यांची देवावर नितांत श्रद्धा होती. 10 एकर जमीन होती. ऊस, ज्वारी, बाजरी ही नगदीची पिकं असायची. गणपतराव आपल्या शेतात खूप कष्ट करायचे. गणपतरावच्या घरी लक्ष्मी जणू पाणीच भरत होती. गणपतरावच्या बायकोचं नाव गिरजाबाई होतं. गिरजाबाई ही फार कष्टाळू बाई होती. ती गणपतरावला नेहमीच मदत करत असे. गणपतराव आणि गिरजाबाई यांचा संसार अगदी सुखसमाधानाचा होता. गिरजाबाई आणि गणपतराव यांच्या पोटी 2 मुलं होती. पोरांची नावं राम आणि लक्ष्मण अशी ठेवली होती. गणपतरावला रामायण वाचायची खूपच आवड होती आणि त्याच रामायणाचा प्रभाव गणपतराववर पडला होता. गणपतरावने आपल्या मुलांची नावं राम आणि लक्ष्मण अशीच ठेवली होती. अशा प्रकारे गणपतरावचा संसार सुखात समाधानाचा चालू होता. पण सुखी संसाराला कोणाची तर नजर लागते आणि अर्ध्यावरती डाव मोडलेला म्हणीप्रमाणे एके दिवशी गणपतरावची पत्नी गिरजाबाई यांना हार्ट अटॅक आल्यामुळे गिरजाबाईंचं निधन होतं. गणपतरावांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. काय करावं गणपतरावला सुचत नव्हतं. अचानक पत्नी गेल्यामुळं गणपतराव एकाएकी झाला होता. तो या दुःखातून लवकर सावरलाच नाही. शिवाय गणपतरावला 2 लहान लहान मुलं होती. राम आणि लक्ष्मण यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी आता स्वतः गणपतराव यांच्यावरच आली होती. गिरजाबाईचा मृत्यू झाला त्यावेळी थोरला राम हा 10वीला होता तर लक्ष्मण 8वीला होता. पूर्ण जबाबदारी ही आता गणपतराव यांच्यावरच आली होती. पण आता गणपतरावांनी एक निर्णय घेतला होता. तो असा होता की मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं, मुलांचं लालन पालन चांगल्या प्रकारे करायचं, मुलं मोठी करायची अशी तो स्वप्ने बघत होता. शिवाय त्याला दुसरं लग्न करायचंच नव्हतं. त्यानं ठरवलं होतं आपलं दुसरं लग्न करायचंच नाही. खरं तर हा प्रभाव रामायणाचा गणपतराव यांच्यावर पडला होता. दररोज मुलांना स्वयंपाक बनवून घालायचा, सर्व कामं करायची. मुलांना त्यानं काहीच कमी पडू दिलं नाही. गावातील रंगनाथ पाटील एके दिवशी घरी आला होता. गणपतरावांनी त्यांना स्वतः चहा करून दिला. चहा पिल्यानंतर पाटील म्हणाले, गणपतराव, असं किती दिवस एकट्यानं आबदणार? एखादं सणांग बघून करून टाका की दुसरं लगीन. अरे पोरं तुझी बारकी आहे ती. भाकरी तुकड्याची बी अडचण दूर होईल आणि तुझी बी सोय होईल. तेव्हा गणपतराव म्हणाले, तसं नाही पाटील, माझी बायको फारच गुणी होती. तिचा माझ्यावर फार जीव होता. ती माझ्या आधी देवाघरी गेली म्हणून मी तिचा विश्वासघात करू काय? शिवाय दुसरं लगीन केल्यावर दुसरी बाय या पोरांना कसं सांभाळल? आपण रामायण वाचतोच की, प्रभू राम तर राजा होता. सीतेचं हरण झालं म्हणून रामानं कुठं दुसरं लग्नाचा विचार केला होता? आणि मी विचार केलं तर मग रामायण वाचून काय फायदा आहे? हे शब्द ऐकल्यावर पाटील म्हणले, हे पहा गणपतराव, तुझ्या मनाला येईल तसं कर, आमचं सांगायचं काम आहे बघ. आणि पाटील निघून गेला. पोरं हळूहळू मोठी होत होती. रामचं 12वी नंतर मेडिकलला जायचं ठरवलं आणि त्याला मेडिकलला ॲडमिशनही मिळालं होतं. राम आता डॉक्टर होणार होता. 2 वर्षांनी लक्ष्मणही 10वीला आला होता. तो चांगल्या मार्कानं पास झाला होता. 2 वर्षांनी त्याचंही 12वी झाली. त्यालाही इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं.
पुढे 4-5 वर्षाचा काळ निघून गेला होता. शहरापासूनच जवळ गणपतरावचं गाव होतं. गणपतराव हा हुशार माणूस होता. गावातल्या शेतामध्ये दोघांसाठीही मुलांच्या लग्नाच्या अगोदरच गणपतरावने दोघांसाठी एकसारखे 2 मोठे बंगले बांधले होते. 2 वर्षानंतर पोरांची लग्न करायची ठरली होती. पण पोरांनी बापाचं ओझं स्वतःच हलकं केलं होतं. आपापल्या क्षेत्रातल्या दोघांनीही बायका स्वतःच ठरवल्या आणि आबाला मात्र सांगितले की आम्ही लग्न करणार म्हणून. रामच्या बायकोचं नाव सारिका तर लक्ष्मणच्या बायकोचं नाव अलका असं होतं. पोरांची लग्न गणपतरावनं धूमधडाक्यात गावातच लावून दिली होती. गणपतला वाटत होतं तळहाताच्या फोडाप्रमाणे आपण पोरं सांभाळली. आता मी रिकामा झालो. पोरांची लग्न झाली. आता मी निवांत बसून सुखाचा आनंद घेत राहणार. लग्न झाली आणि नवीन लग्न झालेल्या सुना घरात आल्या. गणपत हा खेडवळ माणूस होता. तो साध्या पद्धतीनं वागायचा. साधी राहणी, साधं खाणं पिणं हाच त्याचा स्वभाव होता. आणि नेमकं तेच सुनांना पटत नव्हतं. दोन्ही सुना ह्या शहरातल्या होत्या. दोन्ही मुलं रोज शहरात आपापल्या कामावर जायची. पण म्हाताऱ्याच्या पोटाची आबळ होऊ लागली होती. असाच 2-3 वर्षाचा काळ निघून गेला. गणपतरावला वाटायला लागले की आपण खूपच चूक केली आहे. पण एके दिवशी त्यानं धाडस करून आपल्या मुलाला रामला सांगितलं, अरे राम, तुम्ही सकाळी लवकर कामाला जाता, दिवसभर मी घरी असतो, पण माझी तुमच्या दोघांच्या घरात ही पोट भरत नाही. शिवाय सारिका आणि अलका दोघेही सारख्या कुरकुर करत असतात. राम म्हणाला, हे बघा आबा, तुम्ही शांत राहत जावा, मी घरी सांगतो. पण रामचं आपल्या बायकोला काय बोलायचं धाडस मात्र झालंच नाही. एके दिवशी सकाळीच 11 वाजले होते. गणपतराव जेवण्यासाठी डाकलीसून अलकाच्या घरी गेला. तर अलकाच्या नातेवाईक मंडळी, भाऊ आणि त्याची पत्नी घरी आली होती. त्या नादातच तिनं त्यांना जेवाय वाढलं नाही. म्हातारं बसून बसून तसंच थोरल्या सुनेकडे गेलं. तिच्या मैत्रिणी गोळा झाल्या होत्या. तेथे जाऊन गणपतरावने जेवण मागितलं आणि तिनं जेवण वाढलं. म्हातारं हॉलमध्ये जेवत बसलं होतं. कालवण भाकरी काला करून त्यानं खाल्ली आणि ही गोष्ट सारिकाच्या मैत्रिणींना पटलीच नाही. सारिकाला किळसवाणं वाटलं. म्हातारं जेवून बाहेर निघून गेलं आणि संध्याकाळी राम घरी आल्यावर सारिका वैतागली. एक तर तुमचे बाबा या घरात राहतील, नाहीतर मी राहीन. राम म्हणाला, अगं पण काय झालंय तरी काय? ती म्हणाली, यांनी माझा अपमान केला. मैत्रिणी देखत माझा अपमान केला. तिकडे लक्ष्मणच्या घरी आल्यावर तसंच लक्ष्मणच्या बायकोने घर डोक्यावर घेतलं होतं. मग राम लक्ष्मणच्या घरी गेला आणि त्यानं लक्ष्मणला सर्व सांगितलं. लक्ष्मणनेही रामला तेच सांगितलं. मग काय? राम म्हणाला, काय करायचं आता आपण? याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, आबाला आपण अनाथाश्रमात नेऊन सोडूया. राम म्हणाला, अरे वेड लागले का काय? लोक काय म्हणतील? आबानं आपल्याला नोकरी लावली, एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली आणि त्यांना वृद्धाश्रमात सोडायचं कसं? मग लक्ष्मण म्हणाला, आपण असं करूया, आपल्या जनावराच्या गोठ्यात एक खोली आहे, तिथेच आबांना ठेवूया. रोज एक जणांना जेवण द्यायचं. आणि ही गोष्ट भावाभावांनी मिळून आबाला सांगितली. आबा गोठ्यात खोलीत तुम्ही राहा, जनावरांची राखण होईल.
गणपतची तळ पायाची आग मस्तकाला गेली होती. त्याला काय करावं सुचत नव्हतं. आपण हाडाची काढ करून पोरांना सांभाळलं आणि पोरांनी आपणास जनावराच्या गोट्यात राहायची वेळ आणली. पण नाईलाज होता. गणपतरावचं आता वय झालं होतं. गोट्यात आता गणपतराव राहू लागले होते. रोज राम एक दिवशी आणि लक्ष्मण एक दिवशी जेवण त्यांना देत होता. असंच बरेच दिवसाचा काळ निघून गेला. एक दिवस जेवण देण्यास उशीर झाला. जवळजवळ दुपारची 12 वाजली होती. तरीही जेवण आलं नाही. गणपतला खूपच भूक लागली होती. तो तसाच उठला. काठी टेकत टेकत रामच्या घरी गेला. सारिका घरात आपल्या मुलाला जेवण चारत बसली होती. म्हातारं हळूच घरात गेलं. ते म्हणालं, सारिका, जेवण आज आलंच नाही. तेव्हा ती म्हणाली, हे बघा मामाजी, आजचा दिवस आमचा नाहीच. तुम्ही तिकडे जावा. पुन्हा म्हातारं धाकलीच्या घरी गेले. धाकली सून म्हणाली, मामांजी, परवा 2 दिवस तुम्ही आमच्याकडे जेवला आणि आता तुम्ही अजून आमच्याच घरी आला. आता 2 दिवस तुम्ही थोरल्यांकडे जावा. हे शब्द ऐकल्यावर म्हाताऱ्याच्या काळजात वार झाल्यासारखं झालं. ते तसंच बाहेर पडलं. स्वतःशी विचार करू लागला, मी जीवनाचं वाटोळ करून घेतलंय. मुलांसाठी मी दुसरं लग्न केलं नाही. स्वतःच मुलांना लहानाचं मोठं केलं. त्यांचं पालन पोषण केलं. मी स्वतःचा कधीच विचार केला नाही. आज मात्र माझं या दोघांच्या घरात पोट भरत नाही. गणपत समोर दिसेल त्या वाटेने चालत राहिला. तो शेतात गेला. शेतात एक विहीर होती. त्या विहिरीत उडी टाकून गणपतने आपलं जीवन संपवलं. संध्याकाळी आल्यावर रामनं आपल्या वडिलांची चौकशी केली तर ते दिसलेच नाहीत. छोटा मुलगा तोही कामावरून आला. बायकोला घेऊन तो सरळ पिक्चरला गेला होता. रामने सगळीकडे बाबाला शोधलं, पण ती कुठेच सापडत नव्हती. मग रामने लक्ष्मणला फोन केला. तोही आला. दोघांनीही बाबांना शोधायला सुरुवात केली. खूप प्रयत्न केले. बाबा कुठेच गावत नव्हते. बाबा कुठेच दिसले नाहीत. शेवटी त्यांचं लक्ष विहिरीमध्ये गेलं तर विहिरीत गणपतरावचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. आणि मग राम आणि लक्ष्मण एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले. आपल्या बाबांनी आपणास कसं लहानाचं मोठं केलं आणि आपल्या बायकामुळे बाबा आपल्यापासून दूर गेली ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती. पण वेळ निघून गेली होती. त्यांच्या लक्षात आलं तेव्हा दोन्ही मुलं नोकरीला असून सुद्धा एका बापाचं पोट भरलं नाही. शेवटी बापाला आत्महत्या करावी लागते. हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. धन्यवाद.